सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रश्न पडतो मेसच्या मुलींना दररोज काय नाश्त्याला बनवून द्यायचं. तर मंडळी तुम्हाला पण असेच प्रश्न पडतात का? नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आज दोनच मुली होत्या नाश्त्यासाठी, तर त्यांच्यासाठी मस्त असं काहीतरी झटपट बनवूया. तर इथे बघा, मस्त तव्यावरती शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले, थंड करून मिक्सरला फिरून घेतले, गूळ किसून घेतला आणि शेंगदाण्याचा कूट आणि गूळ आहे ना एकत्र करून घेतला मिक्स करून. कणिक मळून 15 मिनिटं मी तशीच ठेवली होती, म्हणजे कणिक भिजल्यानंतर पोळी पण चांगली येते. कणकेची वाटी तयार करून त्याच्यामध्ये गूळ शेंगदाण्याचं मिश्रण भरायचं आणि उंडा बंद करून सुका पिठाने मस्त गोल गरगरीत पोळी लाटून घ्यायची. आता तव्याला तूप लावा किंवा तेल लावा. मी इथं तेल लावलेलं आहे. त्याच्यावरती जी पोळी आहे ती टाकायची. मस्त अलटीपलटी करून ही जी पोळी आहे खरपूस अशी भाजून घ्यायची. आता गूळ शेंगदाण्याची पोळी जास्त फुगत नाहीये. आता इथं गूळ शेंगदाण्याची पोळी चांगली भाजून झाली मंडळी. या तुम्ही पण खायला. आजचे 2 नावं आहेत स्वरूप मोरे आणि सुभाष जाधव. तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.